भारताचा नवा रेकॉर्ड। कंपन्यांपेक्षा जनतेनं भरला जास्त टॅक्स। मध्यम वर्गाची चिंता वाढणार। देशात पहिल्यांदाच कंपन्यांपेक्षा नागरिक अधिक टॅक्स भरत असल्याचं एका अहवालातून समोर आले। यानुसार टॅक्स पेयरची आकडेवारी काय सांगते पाहूया। 2014 मध्ये एकूण प्रत्यक्ष टॅक्स संकलनात पर्सनल इन्कम टॅक्सचा वाटा सुमारे 38% होता, तर 10 वर्षांनंतर 2024 मध्ये पर्सनल टॅक्सचा वाटा 53% झालाय। दुसरीकडे कॉर्पोरेट टॅक्सचा वाटा 2014 मध्ये 62% जवळपास होता, जो आता 46% पर्यंत पोहोचलाय। त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांपेक्षा जनतेनं जास्त टॅक्स भरल्याचं स्पष्ट झालंय। 2014 मध्ये सुमारे 3 कोटी लोक पर्सनल टॅक्स रिटर्न भरत होते, तर 2023 मध्ये 7 कोटी आणि आता 2024 मध्ये हा आकडा 10 कोटींवर पोहोचलाय। भारतातली बदलती कर प्रणाली ही याला कारणीभूत असल्याचं निदर्शनास आलंय। सरकारनं कर प्रणाली डिजिटल आणि वसुली सोपी केल्यामुळे टीडीएस आणि ऍडव्हान्स टॅक्स यात वाढ झाली आहे। 2014 मध्ये टीडीएस वसुली 2.5 लाख कोटी होती, जी 2024 मध्ये 6.5 लाख कोटी झाली आहे। तसंच ऍडव्हान्स टॅक्स वसुली 2.9 लाख कोटींवरून 12.8 लाख कोटींवर गेली आहे। त्यामुळे या दोन्हींचा वाटा मिळून एकूण डायरेक्ट टॅक्स कलेक्शनच्या निम्म्याहून जास्त झालाय। तसंच जीएसटी मुळे करव्यवस्था मजबूत झाली असून छोटे मोठे व्यवसाय डिजिटल पद्धतीने जोडले गेले आणि टॅक्स चोरीला आळा बसला। 2019 मध्ये जीएसटी करदात्यांची संख्या 1.24 कोटी होती, जी 2024 मध्ये 1.47 कोटींवर गेली आहे। कॉर्पोरेट क्षेत्राला विशेष सवलती दिल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना टॅक्स ब्रेक मिळाले म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आता आपल्याला मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणामध्ये कर द्यावा लागलेला आहे। त्यामुळे महागाईचा झटका, जीएसटीचा झटका यामध्ये मध्यमवर्गीयाला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलंय। उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं कॉर्पोरेटवर सवलती दिल्या, त्यामुळे आता महसुलात एकूण कॉर्पोरेट टॅक्सचा वाटा कमी झालाय। त्यात सरकारला महसुली संतुलन राखण्यासाठी पर्सनल टॅक्सवर अवलंबून राहावं लागतंय। त्यामुळे मध्यम वर्गावर कराचा अधिकचा भार भविष्यात आर्थिक विषमता निर्माण करू शकतो, याचाही विचार होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।